23 जूनला चर्चगेट नालासोपारा ट्रेनमध्ये जो इन्सिडेंट घडला तो अतिशय भयानक होता आणि या इन्सिडेंट बद्दल प्रत्येकाने आपापले मत मांडले। काही लोक असे बोलले की ट्रेनमध्ये जे बघणारे लोक होते तर त्यांनी काय हातात बांगड्या घातल्या होत्या का, तर काही लोकांनी असं मत मांडलं की सगळ्यांनी मिळून रोशन सुवर्णला अडवण्याचा प्रयत्न केला असता तर मयंक लोहरचा प्राण वाचवता आला असता। तर आता हे झाले प्रत्येकाचे वैयक्तिक मत जे चर्चगेट नालासोपारा ट्रेनमध्ये जे मर्डर झाले त्याबद्दलचे। पण खोलवर जर विचार केला तर याचा जिम्मेदार रोशन सुवर्ण तर आहेतच आहे, पण आपण देखील आहोत। आज आपण धावपळीच्या जीवनामध्ये आणि पैसा कमवण्यामध्ये इतके व्यस्त झालेले आहोत की आपल्याला स्वतःला अवतीभवतीचं काही भानच राहिलेलं नाही। आपल्या आजूबाजूला कोणाचा मर्डर होतो, कोणाची चोरी होते याबद्दल आपल्याला काही घेणं देणं नाही का, कारण की हे काम तर पोलिसांचं आहे। कारण आपण जर या गोष्टीला अडवला गेलो तर पोलीस उलट आपल्यालाच प्रश्न करतील। हा प्रश्न तुमच्या आणि माझ्या मनामध्ये देखील येतो। तर असं का घडतं ते आपण पाहूया। कारण आज प्रत्येक सामान्य वर्गांना माहिती आहे की ते कायद्याच्या अंतर्गत बांधलेले आहे आणि हे जे गुन्हेगार असतात त्यांना चांगलं माहिती आहे आपल्या भारतामध्ये जे काही गुन्हे होतात ते पैशाच्या ताकदीने दाबता येतात। याचं उदाहरण तुम्ही पुण्याचं पोस्ट प्रकरण जे होतं, अग्रवाल बिल्डर याच्या पोरांनी जे ऍक्सिडेंट केलं होतं आणि 2 निष्पापांचा जीव घेतला होता त्याच्याशी लावू शकता। आणि दुसरे अशा अनेक हाय प्रोफाईल केसेस आहेत ज्यात गुन्हेगार पैशांच्या जोरावरती आणि ताकदीच्या जोरावरती अजून देखील जामिनावरती मोक्काट फिरत आहे। बाबा सिद्दीकीचं प्रकरण घ्या, शीना बोराचं प्रकरण घ्या, या सगळ्या हाय प्रोफाईल केसेस आहेत। तर यामध्ये किती निकाल गुन्हेगाराच्या विरोधात लागलेले आहे, एक पण नाही। आणि जे काही लागलेले आहेत त्यांना 10-10, 20-20 वर्ष पेंडिंग ठेवलेले आहेत, निंबाळकरांच्या केसेस सारखे। मला पोलीस प्रशासनाला इतकं विचारायचं आहे की तुम्ही पुढे रोशन सुवर्णला जन्मठेप देणार आहे की फाशी देणार आहे? मी काय बोलतो, डायरेक्ट रोशन सुवर्णचा एन्काउंटर करा आणि विषय संपवा। जसा विषय त्यांनी मयंक लोहरचा संपवला तसा। लक्षात असू द्या, भारताची जी न्याय व्यवस्था आहे ती 2 खटल्यांवरती निर्धारित असते, एक दिवाणी आणि दुसरी फौजदारी। मग फौजदारी खटल्यामध्ये इतक्या पळवाटा का आहेत? हाय प्रोफाईल लोकांद्वारे ऍक्सिडेंट जर घडवण्यात येते तेव्हा तुम्ही त्यांना निबंध लिहायला सांगतात। दुसरी गोष्ट, न्याय द्यायला 10-10, 20-20 वर्ष लावतात। हे काय चाललंय? डायरेक्ट सौदी आणि दुबई सारखे सक्त कायदे काय ना लागू होत भारतामध्ये? कोणी मर्डर केला, कोणी रेप केला तर त्यांना डायरेक्ट शूट ॲट साईट करून टाकायचा आणि विषय संपून टाकायचा। ना रहेगा बास ना बजेगी बासुरी।